निदा खानला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर संभाजीनगर मनपाचा बुलडोझर, ऑफिसवरही हातोडा, तर नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता. नीट पेपरफुटी प्रकरणाचं महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि लातूर कनेक्शन समोर. नाशिकमधून संशयित शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात, तर पुण्यातील तरुणाचा शोध सुरू. बारामतीत पुन्हा विमान कोसळलं. रेडबर्ड कंपनीच्या शिकाऊ विमानाचा अपघात. अजित पवारांच्या विमान अपघात झालेल्या ठिकाणीच दुर्घटना. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीवरचा दंड कायम. 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी दंड भरावा लागणार. कंपनीला महसूल मंत्र्यांकडे अपील करण्यास 2 महिन्यांची मुभा. आयात शुल्क वाढतात. सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात तोळ्यामागे 11,000ची, तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 30,000 रुपयांची वाढ. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्या हटवल्या. इलेक्ट्रिक गाड्या वाढवा, पण नवी खरेदी नको, अशी मोदींची भूमिका. तर राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा घेतला जाणार आढावा. तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय मांडणार विश्वासदर्शक ठराव. विजय सरकारला काठावरचं बहुमत, तर अण्णा द्रमुक थेट सत्तेत सहभागी होण्याची शक्यता.